दोघांच्या एकत्र येण्याने तिसऱ्याचा लाभ कसा होतो. महाविकास आघाडीतली एकत्रित स्ट्रेंथ सुद्धा ते सक्षमपणे 138 उमेदवार देऊ शकले नाही. हेच महायुतीतलं स्प्लिट गेमचं गणित होतं. पण ती स्पेस ऑलरेडी अपोजिशनची स्पेस ही अजित पवारांनी ऑलरेडी टेक ओव्हर केली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही नुरा कुस्ती आहे काय? दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, उबाठा, मनसे, वंचित असे जर सगळे एकत्र आले असते ना तर काहीही झालं असतं जगात तरी सेना भाजपची युती झाली असते. तर तुम्हाला असं वाटतं सेनेने भाजपला सोडलं असतं एका जागेसाठी? नाही, एका जागेसाठी सोडलंय. मोहळांचा उदय तर आत्ताच आहे. मोळ मोठे आहे का दादा मोठे? तसे तर अजित दादा मोठे आहेत. आता अजित पवार तर प्रचंड आरोप करत सुटलेत भाजपवर. आता फडणवीस त्याला काय उत्तर देतात याच्यावर सगळं आहे. पण एकूणच पुणे भाजप कुठेतरी अजित पवारांना टॅकल करण्यामध्ये अपयशी ठरले असं आपल्याला वाटत नाही. अजित पवार अमित शहांना भेटायला कशाला गेले होते? अजित पवारांची अडचण आहे देवेंद्र फडणवीसांवर बोलता येत नाही बोलतायत. म्हणजे भाजपने आणखी एका सुनील शेळकेंचा जन्म दिलाय का? तर सुनील शेळके निवडून आले म्हणून ते सुनील शेळके झाले मोठी झाली. मी भाजपच्या निष्ठावानाची व्याख्या सांगितली, मी राष्ट्रवादीच्या निष्ठावानाची. दोघांनी त्या निष्ठावानाला कात्रजचा घाट दाखवला. त्या बातमीनंतर प्रशांत जगतापांनी सेकंड थर्ड डेला एकदम स्टँड घेतला आणि त्यांनी डायरेक्ट हे जर एकत्र आले तर मी राजीनामा. त्यांचा काय आपला एकच पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार. दादांनी स्वतः सांगितले ना की ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटीच्या आरोप केले ते त्यांच्यासोबत मी आज सत्तेत बसलोय, बोला असं ते म्हटले. बरोबर आहे ना. महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती रंगात आलेली दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कुणाला वळचढ ठरताना दिसतंय हे काही सामान्य मतदारांना समजताना दिसत नाही आहे. तर एकूण पुण्याचं चित्र पाहिलं तर यासाठी आपल्याला राजकीय जे विश्लेषक आहे त्यांची मदत घ्यावी लागेल. जर पुण्याचं जर एकूण चित्र पाहायचं झालं तर आपल्यासोबत आहेत, मी त्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणेल पण ते तसे तरुण आहेत, पण आपण त्यांना म्हणजे त्यांच्या अनुभवानं ज्येष्ठ म्हणूयात. प्रशांतजी आहेर आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, तुमचं खूप खूप स्वागत. थोडक्यातमध्ये आपण वातावरण तापलंय असं म्हणतो, पण एकूणच जर बघायला गेलं तर मी आता म्हटलं तसं की रंगत दिसत नाही आहे. नक्की यामागची कारणं काय आहेत की म्हणावी तशी रंगत जी इलेक्शनमध्ये असते ती पुण्यात दिसत नाही आहे? प्रचार करण्याच्या पद्धती चेंज झाल्यात. म्हणजे गेल्या काही पूर्वी वाजत गाजत प्रचार व्हायचा, जाहीर सभा व्हायच्या, लाऊडस्पीकर लावले जायचे भिंतीला. म्हणजे जसं TN सेशन यांनी जे काही आचारसंहिता नवीन आणली आणि त्यानंतर जे बदल होत गेले, जसा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला तसं आता प्रचाराचं साधन मोबाईल हे सर्वाधिक झालेलं आहे आणि त्यामुळं ती प्रचारातली रंगत एकाच वेळेस दिसत नाही आहे. हे खरं आहे की शहरातलं वातावरण तापलं नाही, पण जसजशा राजकीय सभा व्हायला सुरुवात होईल तसं काल अजित पवारांची झाली, आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची आहे, 9 तारखेला एकनाथ शिंदेंची आहे, त्यानंतर त्या पाठोपाठ मधल्या काळात राज ठाकरेंची एखादी सभा होईल. मुख्यमंत्र्यांकडून एक शहरातल्या नामवंत मंडळींशी एक त्यांचा एक चर्चा असा एक टॉक शो सारखा एक कार्यक्रम भाजपने प्लॅन केला आहे. जसा जयशंकरांचे हे झाले होते लोकसभेच्या वेळेस. तर नेमकी पुण्याची डेव्हलपमेंट कशी असणार आहे, भविष्यातलं पुणे कसं असणार आहे, हा एक अशा प्रकारचं एक प्लॅनिंग या शहरातलं राजकीय मंडळींनी केलं आहे आणि मला असं वाटतं की या आठवड्यात या रविवारपर्यंत प्रचाराचा पीक वाढत जाईल आणि तो बुधवारपर्यंत ओसरत जाईल. आता मी एकूण रंगतदार निवडणूक होत नाही असं म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर अजितदादांनी मात्र वाद पेटवलेली दिसते. म्हणजे बाकी कोणी चर्चेत येऊ न येऊ, दादांनी मात्र पहिले बाण मारायला सटासट सुरुवात केली आहे. अगदी बरोबर आहे. हे थोडं याचा फ्लॅशबॅकमध्ये जायची गरज आहे या गोष्टीला. मला वाटतं बऱ्यापैकी सगळेजण स्टोरीज करतात की पुणे पॅटर्न काय होता. तर कलमडींच्या हातून सत्ता घ्यायला अजित पवारांनी काय काय केलं. 2007ला अजित पवारांनी महापालिकेत एंट्री केली आहे आणि बऱ्यापैकी 17पर्यंत महापालिकेत म्हणजे 7 ते 12, 12 ते 17 10 वर्ष राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी होती आणि त्यांनी सत्ता केली. पण कलमडींच्या हातून जी सत्ता घ्यायचा
प्रयत्न अजित पवारांनी केला. हम्म. त्यामधला पुणे पॅटर्न एक महत्त्वाचा घटक होता आणि 2007ला हम्म. BRTचं वातावरण खूप पेटलं होतं. हम्म. त्यावेळेसही BRT ट्रॅकवर 12 बळी गेलेले होते हम्म. अपघातांमध्ये वेगवेगळे. हम्म. आणि इलेक्शन झाल्यानंतर मीच म्हटलं होतं की BRTवर 13वा बळी हा काँग्रेसचा गेला हम्म. आणि BRTकडून BRTच्या ताब्यात BRT ट्रॅकवर काँग्रेसचा बळी गेला होता, कारण कलमडींचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता. हम्म. आज ती BRTची अवस्था काय आहे हे हा भाग सगळ्यांना निराळा. माहिती. हा. परंतु राजकारण अशा प्रकारे तापतं, तर एक मुद्दा काहीतरी राजकारणाला घेऊन जायला लागतो. हम्म. आणि आता जर असं आपण बघितलं तर महायुतीतले हे 3 बेसिक घटक आहेत. हम्म. राष्ट्रवादी आहे, भाजप आहे आणि शिवसेना आहे. हम्म. तर ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्याच दिवशी महापालिकेचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत किंवा विकास काम आहेत त्यांचं हम्म. भूमिपूजन उद्घाटनाचा कार्यक्रम पुण्यात झाला. खूप मोठा कार्यक्रम होता आणि त्या व्यासपीठावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघंही उपस्थित होते. बरोबर. तो कार्यक्रम संपल्यानंतर आचारसंहिता जाहीर झाली होती आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बाईट दिला आणि त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला की आता आचारसंहिता जाहीर झाली, पुण्यात कसं लढणार? तर त्यांनी क्लिअर सांगितलं की वेगळं राष्ट्रवादी वेगळी लढणार. तर हा प्रश्न आला, मग राष्ट्रवादी काय वेगळी लढणार, तुम्ही महायुतीत आहात? हम्म. तर ते म्हटले की आम्ही दोघं जर एकत्र आलो हम्म. तर तिसऱ्याला लाभ होतो. जनरली हम्म. दोघं भांडले तर तिसऱ्याला लाभ होतो. या केसमध्ये दोघं एकत्र आले तर तिसऱ्याला लाभ होत होता, म्हणजे हम्म. महाविकास आघाडीला हम्म. लाभ होत होता. म्हणून अजित पवार स्वतंत्र लढणार, हम्म. अशा प्रकारची भूमिका त्यांनी जाहीररित्या मुख्यमंत्र्यांनी मांडली. हम्म. स्वाभाविक मग मी दोघांच्या लाभात दोघांच्या भांडण. एकत्र येण्याने तिसऱ्याचा लाभ कसा होतो हे जरा जुनं 2017चं रेकॉर्ड चेक केलं तर मला 83 जागा अशा सापडल्या 162 पैकी, का त्या ठिकाणी आयदर BJP NCP एकमेकांसमोर होती, हम्म. आयदर ते निवडून आले होते आणि सेकंड रनर दोघांपैकी एकच पार्टी होती. हम्म. म्हणजे सरळ 83 तर हे एकत्र लढले असते तर 83 जागांवरचे बंडखोर महाविकास आघाडीला जाऊन मिळाले असते. हम्म. तर त्यांना ती काही ही बंडखोरी पण होऊ द्यायची नव्हती. आणि भाजपकडून जी लोक गळतील किंवा भाजपकडून ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना आपसूक उमेदवारी NCP देईल. हम्म. आणि जी काही या महापालिकेतली जी काही संघर्ष होईल तो बेसिकली ह्याच पॉलिटिकल पार्टी म्हणजे महायुतीतल्याच पॉलिटिकल पार्टीजमध्ये होईल. हम्म. अशा प्रकारचं एक नियोजन यांनी किंवा हम्म. व्हिज्युअलायझेशन या मंडळींनी आधीच केलेलं होतं आणि अगदी तसंच झालं. या पुणे महापालिकेत 165 जागा भाजप लढतंय, त्या खालोखाल 138 139 जागा NCP लढतंय, त्या खालोखाल 117 118 जागा शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना ही लढतीये. आणि महाविकास आघाडीच्या ह्या जागा बघितल्या तर त्या अगदीच नॉमिनल, म्हणजे काँग्रेस काहीतरी दावा करते 90-95 जागांवर लढतंय, प्रत्यक्षात ते दिसत नाहीये. NCP SPला तर ऑलरेडी अजित पवारांनी आपल्या बरोबरच घेतल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही सर्वाधिक 42-43 जागा लढतो, पण त्यातले अनेक लोक ही घड्याळाच्या चिन्हावर लढतात, म्हणजे 37-38 जागा ते लढतायत. आणि तिसरा जो याच्यातला मेन घटक राहिला तो शिवसेना आणि मनसे. तर कोणीही महाविकास आघाडीतली एकत्रित स्ट्रेंथ सुद्धा ते सक्षमपणे 138 उमेदवार देऊ शकले नाही. हेच महायुतीतलं स्प्लिट गेमचं गणित होतं, ते त्यांनी भांडलं. आता हे दोघं भांडतायत, म्हणजे भाजप भांडतंय किंवा राष्ट्रवादी भांडतंय, हा वाद होणं स्वाभाविक आहे. कारण लोकल कार्यकर्त्याच्या ज्या काही पुढच्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत किंवा त्यांना जे काही एस्टॅब्लिश व्हायचं आहे तर त्यासाठीचा जो संघर्ष आहे हा निव्वळ हा लोकल कार्यकर्त्यांसाठी हा संघर्ष चालू आहे. आणि त्या संघर्षामध्ये जो काही तडका द्यायचा आहे तो तडका आयदर अजित पवार देत आहेत. पहिली फोडणी अजित पवारांनी टाकली, आता आज फोडणी देवेंद्र फडणवीस टाकतील. याच्या पलीकडे फार काय होईल, भले याच्यावर राज ठाकरे येऊन आपली भूमिका मांडतील, आता हेच भांडायला लागले, हेच आशे करतायत, अमुक दमुक, पण ती स्पेस ऑलरेडी अपोजिशनची स्पेस ही अजित पवारांनी ऑलरेडी टेक ओव्हर केली. तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं, हे जर आपण खरं मानलं एकूण, तर मला 2 प्रश्न निर्माण होतात. ते हे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंदुरा कुस्ती आहे का एक, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती ही की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर सपोज हे म्हणजे एकत्र लढल्यानंतर जी स्पेस तयार होणार होती किंवा जी नाराजांचं जे महाविकास आघाडीला जाऊन मिळणार होते ती स्पेस कुठंतरी कमी करण्यासाठी हा डिसिजन घेण्यात आला. पण हीच जर गोष्ट शिवसेनेबाबत जर बघायची झाली तर हा प्रॉब्लेम भाजपला शिवसेनेचा पण प्रॉब्लेम होता का पुण्यामध्ये असाच, पण ते का एकत्र लढले नाही? एक पहिल्यांदा
याचं जर नीट विश्लेषण केलं ना, हा शिवसेनेचा सिनेरिओ बघितला ना, जसं आपण राष्ट्रवादीचं भाजप बरोबरचं नेमकी काय गणित होतं, तर शिवसेनेचं गणित आपण समजून घेऊ. शिवसेनेचं गणित असं आहे की भाजपनी जे काही सर्वे केलेले होते त्या सर्वेमध्ये भाजपकडं 38% वोट बेस दिसतोय पुणे शहरातला आत्ताच्या घडीला, आणि त्यांनी जुन्या निवडणुकांच्याही अनुषंगाने त्याचा एक सरासरी वोट बेस आणि सर्वेमध्ये आलेला वोट बेस हा कम्पेअर करून त्याचा त्यांनी एक अंदाज बांधलेला आहे. हा झाला पहिली गोष्ट. तर याच्यामध्ये बाकीच्या पॉलिटिकल पार्टीजला वोट बेस कसा दिसतो ते साधारण मला जे आकडे आठवत आहेत, तर 17% NCP आहे, मला वाटतं 8% एकनाथ शिंदेची सेना आहे, 6% शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, साधारण तेवढी 6-8% मला वाटतं उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, 2% मनसे आहे, आणि 10 का 11% काँग्रेस आहे. आता हे जर समजून घेतलं तर सगळे समजा बाकीचे एकत्र आले असते, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, उबाठा, मनसे, वंचित असे जर सगळे एकत्र आले असते ना, तर काहीही झालं असतं जगात तरी सेना भाजपची युती झाली असती, कारण त्यांचा वोट शेअर जात होता तो यांच्या बरोबर इतका. अच्छा, तर झालीच असती. समजा जर भाजपला असं वाटत असतं, सगळे एकत्र आले असते तर भाजपला जर असं वाटलं असतं की सेनेला बाजूला लढून, दोघांचा बऱ्यापैकी मतदार सेम आहे, हिंदुत्ववादी मतदार आहे, तर दोघांना असं वाटलं असतं की आपल्या दोघांच्या स्प्लिट होण्यानी किंवा भाजपला, सेनेला सोडून देऊन भाजपला असं वाटलं असतं की सेना जर स्प्लिट होण्याने आपल्याला फटका बसतो, तर तुम्हाला असं वाटतं सेनेने भाजपला सोडलं असतं एका जागेसाठी? नाही, एका जागेसाठी सोडलंय, एका जागेसाठी सोडलंय. शेवटच्या बैठकीला मी जरी नसलो तर मी तिथं उपस्थित होतो. आबा बागुलांच्या जागेसाठी ही युती, म्हणजे ऑस्ट्रियाचा राजपुत्र मेल्यानंतर जे दुसरं महायुद्ध घडलं ना, तर युती तुटायचं कारण आबा बागुलांची उमेदवारी होती, ती द्यायची की नाही द्यायची, सहकारनगर पद्मावती प्रभागातून त्यांना ती उमेदवारी द्यायची होती. तर त्याच्यावर मला जी माहिती आहे तिथली, तर भाजपवाले मुख्यमंत्र्यांशी बोलले होते. नाही, पण हे आता ते असं की तत्कालीन कारण म्हणता येईल का? तत्कालीनच कारण आहे, फक्त ते नाही, तत्कालीनही कारण आहे, आणि दुसऱ्या बाजूला ते आबा बागुलांना स्वीकृत नगरसेवक करायला तयार झाले होते. अच्छा, की मला चांगलं मला माहिती आहे की चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांशी बोलले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिअरन्स दिला. चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला निरोप पाठवला होता की आमच्या कोट्यातून आम्ही त्यांना स्वीकृत नगरसेवक करतो. तरी ती युती तुटली आहे, कारण हे सगळं हे काय रिटर्न ॲग्रीमेंट तर कुठं काही नाहीये, उद्या नाही केलं तर काय, आणि हे शिवसेनेला लढायचं होतं. जर आम्हाला सन्मानाने जागा नसतील मिळत तर आम्ही नाही, कारण त्यांनी रात्री 12ला प्रेस कॉन्फरन्स बोलवली, ती होल्ड केली. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री 12-12:15 प्रेस बोलवलेली होती. शिवतारेंकडून आलेले रितसर निरोप होते, आणि सगळेजण वाट बघत होतो आम्ही, आणि आम्हाला सांगितलं की नाही, आम्हाला फोन आलाय की आता प्रेस नाही घ्यायची. मग हे सगळं सपोज जर तत्कालीन कारण आबा बागुलांचं असेल, पण दंगेकरांना का व्हिक्टिम केलं जाते की दंगेकरांच्या जागेसाठी युती तोडली, असा पण एक प्रचार होतोय. दंगेकरांची केस आहे ना, परत ह्या भाजपच्या फ्रेममध्ये वेगळी. दंगेकरांसाठी जर युती तोडली असती ना, तरी दंगेकर अपक्ष म्हणून लढलेच असते. बागुलांच्या केसमध्ये तसं यांना मग ते ओव्हरऑल सगळ्या कारणांनी युती तोडायचीच होती, फक्त कारण भाजपला तोडायची होती, ती सेनेने लावून धरलं. पण मग आता ह्यांची वोट शेअर सेम आहे, ओके, एकीकडे अजित पवारांना साईडला ठेवलंय. आता हे महायुतीतले तिन्ही घटक पक्ष हे वेगवेगळे लढतात त्या तुलनेमध्ये, आणि राष्ट्रवादी परत एकत्र लढते. ऑलरेडी त्या राष्ट्रवादीचा बेस चांगला होता, तर यात भाजपला हे वाटत नाही का की परत राष्ट्रवादीचे जुने वोट शेअर जर एकत्र आला टोटल, तर तो कुठेतरी हे दोघं वेगळे लढत असताना. सांगतो तुम्हाला त्यातली तीच गंमत आहे खरी. मी आजच ते स्टॅटिस्टिक्स काढलंय आजच्या, त्या स्टॅटिस्टिक्समध्ये हे फार क्लिअर आहे की मी तुम्हाला ते सांगतोच, म्हणजे लक्षात येईल की कोण कोणाच्या समोर किती जागा लढतंय. समजा भाजपच्या समोर हे जे तिन्ही पक्ष एकत्र आलेत, भाजपच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस. शिवसेना कुठली? एकनाथ शिंदे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, अशा 64 जागांवर ते भाजपच्या समोर लढत आहेत.
64 जागांवर. हा, मग किती ठिकाणी मतं स्प्लिट आहेत यांच्याबरोबर बाकीचे आहेतच आहे, हम्म, हम्म, पण हे 3 प्रमुख पक्ष तर आहेतच आहे. हम्म, 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 हम्म. म्हणजे किती स्प्लिट आहे समोर भाजपच्या. 64 जागांवर. आणि जर स्टॅटिस्टिक्स काढलं तर हम्म. दुरंगी लढती फक्त 3 आहेत, अच्छा. तिरंगी लढती फक्त 52 आहेत, हम्म, चौरंगी लढती फक्त 72 आहेत, हम्म, पंचरंगी लढती 26 आहेत हम्म, आणि बहुरंगी लढती म्हणजे किमान हम्म. 6 उमेदवार भाजपच्या समोर आहे किंवा ओव्हरऑल पॅनलमध्ये हम्म, किमान 6 प्रमुख उमेदवार अशा 10 आहेत. अशा 163 लढती आहे, 2 बिनविरोध झालेत. हम्म, जर चौरंगी लढती 72 असतील, पंचरंगी लढती 26 असतील आणि ह्या 10 म्हणजे ह्याच जर धरल्या तर जवळपास 102-103 लढती अशा आहेत की त्या चौरंगीपेक्षा जास्त आहेत. हम्म, आता जर भाजपला इथं जर 1-to-1 मध्ये हरवायचं असेल हम्म, तर त्यांच्या 38% वोट शेअरला जर त्यांना टॅकल करायचं असेल हम्म, तर विरोधकांनी जास्तीत जास्त एकत्र येणं गरजेचं आहे. हम्म, हम्म, इथे विरोधक जास्तीत जास्त स्प्लिट व्हायचा प्रयत्न करतोय हम्म, आणि ती पण मग सेकंड अपोजिशनची स्पेस कशी मिळवायची. हम्म, तर मग ती अजित पवारांनी ते 22-23% गोळा करायचा प्रयत्न केला. हम्म, आणखी एक हे करून काही प्रभाग त्यांच्या आरामात निघू शकतात, हम्म. असं ते गणित सगळं आखलंय. या सगळ्या याच्यामध्ये सिनेरिओमध्ये आता अजित पवार तर प्रचंड आरोप करत सुटलेत भाजपवर. आता फडणवीस त्याला काय उत्तर देतात याच्यावर सगळं आहे. पण एकूणच पुणे भाजप कुठेतरी अजित पवारांना टॅकल करण्यामध्ये अपयशी ठरले असं आपल्याला वाटत नाही का? कारण आता मला सांगा की दादांना आरोप करून एवढे दिवस झाले, त्यांनी वाद पेटून एवढे दिवस झाले, अजूनही भाजपला तेवढं म्हणजे स्थानिक नेतृत्वाला तेवढं टॅकल नाही करता आलं खरं पाहायला गेलं तर. कारण आपण आता तुम्ही पण ओपनिंगला म्हटले की आता आज देवेंद्र फडणवीस येतील आणि मग ते उत्तर देतील. परवाची प्रेस झाली हा. अजित पवारांची, त्यात त्यांनी पुण्यावरनं त्रिकुटावर आरोप केले. हम्म, त्याच प्रेसमध्ये त्यांना पार्थ पवारांचा प्रश्न विचारला गेला. हम्म. त्यांनी डिफेंड केलं की त्याच्यावर त्याची- जय जिनेंद्र म्हणले ते. हा, हम्म, त्याच्यावर एन्क्वायरी चालू आहे, फलाणं चालू आहे, लसूण चालू आहे. हम्म, त्यांनी आपलं त्याच्यावर डिफेंड केलं. हम्म, पण अजित पवारांची भ्रष्टाचाराबद्दलची क्रेडिबिलिटी किती. हम्म, अजित पवारांनी भ्रष्टाचारावर बोलणं हम्म, किंवा अजित पवारांनी इतर कोणत्याही पक्षावर हम्म, भ्रष्टाचारावर आरोप करणं हम्म, याची अजित पवारांच्या क्रेडिबिलिटीचा कधी ना कधी प्रश्न उपस्थित जाहीरपणे कोणी बोलत नसलं हम्म, तरी तुम्ही तुमच्या मनात हे करा की अजित पवारांनी भ्रष्टाचारावर आरोप केल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटतं. हम्म. पण ते मी काय म्हणतो की ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी मोहळांना स्वतःच्या बाजूला आणून बसवलंय ना. म्हणजे त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा आपण पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेस ते जय जिनेंद्र म्हटले. ही निवडणूकच अशी कॉम्प्लेक्स आहे. हम्म, कोणत्याही सिनेमात एक हिरो पाहिजे, एक विलन पाहिजे. हम्म, समजा अजित पवारांचा सिनेमा असेल तर त्यांना देवेंद्र फडणवीस विलन नाही करता येते. नाही पण मला ते विचारायचं होतं की हे शहर भाजपचं काय, म्हणजे ह्या मुद्द्यावर फडणवीसांना येऊन टॅकल करण्याची गरज पडते असं वाटत नाही का तुम्हाला? फडणवीसच या शहराचे नेते आहेत. अच्छा, म्हणजे मग मोहळांचं काय स्थान, मग चंद्रकांत पाटलांचं काय स्थान शहरामध्ये? अजित पवारांकडून मोहळांचा उदय तर आत्ताच आहे. नाही पण मोहळांचा उदय आत्ताचा आपण असं पकडलं तरी पण तुम्ही खासदार आहात, तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. दादांचं जर बोलायचं झालं चंद्रकांत पाटलांचं, मूळ उत्तर याच्यामध्ये मूळ ऐका, थोडे मूळ याच्यामुळे बॅकफुटला गेलेत का थोडे? दादा मोहळांना मोठे करतायत का मोहोळ? आता यांचे 2 वेळा सामने झालेत, एकदा ते ऑलिम्पिक एक समजून घ्या, मोहोळ मोठे आहे का दादा मोठे आहेत? तसे तर अजितदादा मोठे आहेत. मग कोण कोणाला मोठं करतंय? तसं पण राजकारणाच्या सिनेरिओ मध्ये मला सांग, कोण कोणाला मोठं? आपण नाही, पण मग ह्या जर पुण्याचा कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करायचा झालं तर मूळ स्वतःला आता तसेही मोठे समजायला लागलेत ना, कारण केंद्रीय राज्यमंत्री लक्षात. मोहोळ स्वतःला ते काही पण स्वतःचं प्रेडिक्शन असं आहे की मूळ तसे मोठे नाहीयेत. मोहोळ स्वतः मी अजित पवारांनी इतके मोळ मोठे आहेत का? मी स्पेसिफिक बोलतो, अजित पवारांनी इतके मोळ मोठे. भाजपमधले लोक तर मानतात ना आता. म्हणजे बघा, ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपदाचं निवडणूक लक्षात घ्या. समजून अजित पवारांच्या दुसऱ्या कुठल्याही नेत्यांनी मोहळांना चॅलेंज करणं किंवा रवींद्र धंगेकरांनी मोहळांना चॅलेंज करणं किंवा इतर कोणी मोहळांना चॅलेंज करणं आणि अजित पवारांनी मोहळांना चॅलेंज करणं, समजून अजित पवारांची अडचण आहे देवेंद्र फडणवीसांवर बोलता येत नाही बोलता येत. पुण्याचे गेले आता फडणवीस बोलतील आज अजित पवार बरोबर. आता जोपर्यंत त्याच्याकरता बावनकुळे आलेत पिक्चरमध्ये, उद्या बावनकुळे तुम्हाला नाही सांगतो मी तुम्हाला, फडणवीसांना बोलता येईल का दादांवर? तेच सांगतो मी तुम्हाला. आज तीच गंमत बघायची आहे. पण अजित पवारांना उत्तर द्यायला काल रवींद्र चव्हाणांनी एक साधा प्रश्न उपस्थित केला. भारतीय जनता पक्षावर ज्यावर तुम्ही आरोप करता, तर भारतीय जनता पक्ष आम्ही भाजप म्हणून ज्या निवडणुका लढवतो
ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, हम्म, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हम्म, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवतो. हम्म, अजित पवारांना या दोघांचं नेतृत्व मान्य नाही का, हम्म. एवढंच त्यांनी सांगावं. असं चाकसं वाक्य आहे. मी याच्यात कुठेही काही पण छेडछाड ते केलेलं नाही, मी काय म्हणतो, स्वल्पविरामातही नाही. ह्याच्यात दादांनी स्वतः सांगितले ना की ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटीच्या 70 कोटी भ्रष्टाचार आहे का? आरोप हा. केले, ते त्यांच्यासोबत मी आज सत्तेत बसलोय, बोला असं ते म्हटले पुढे. बरोबर आहे ना, एक्झॅक्ट बरोबर आहे. हे काय आहे तुमचं म्हणणं. मला तेच म्हणायचं आहे की परत मी हम्म. अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह नाही आहे का? आणखीन एक गोष्ट आहे की बरं, मी उलटा प्रश्न विचारतो. हम्म. चला, हम्म. अजित पवारांना फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कैद करण्यात भाजपला यश मिळालं का? हा असं म्हणता येईल थोडंफार मी पद्धतीने. इतकं छोटं नेतृत्व नाही केलं पण का? म्हणजे बघा ना, दोन गोष्टी होत्या. एक तर दादांचा, अजित पवारांचा जो होल्ड होता तो पिंपरी चिंचवडवर बऱ्यापैकी होता. एक तर तिथं 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 अजित पवारांना परत एकदा सत्तेत यायचे प्रयत्न आहेत. भाजप इथं पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर जी जुनी ताकद होती ती परत एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे. हे ओव्हरऑल दिसतं किमान आपले गड जे आहेत Exact. ते मी तरी तुम्हाला- मिळावेत परत Exact. वगैरे हो, असं. मी तुम्हाला तेच सांगतोय की अजित पवार हे महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे. बरोबर. ते आपसुक आपण सगळेजण त्यांना त्यांच्या लाईनमध्ये मोहळांना नेऊन बसवते. नाही, मुळात मी केंद्रीय राज्यमंत्री आहे म्हटलं ना तर मी तर मोठं मानतो हो तसं. ना, केंद्रीय राज्यमंत्री हे काही पक्ष बरं, हम्म. 2 मिनिट हे पद सोडून द्या. हम्म, हम्म. अजित पवार हे एका पक्षाचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष आहेत. आहेत आहेत आहेत. आणि मोहोळ जेव्हा केंद्रीय मंत्री झाले हम्म, त्या दिवशी ते त्यांच्या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस होते. बरोबर. ठीक आहे, हा मुद्दा आपण सोडून देऊयात. मला जरा थोडंसं पुढं हे वाटतं की ते आता परत तिकडच्याच कॉन्टेक्स्टमध्ये येते, कोथरूडच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न. बिलकुल बिलकुल. ह्यांनी भाजपनं म्हणजे भाजपचं जे निष्ठावंतांना थोडंसं अन्याय करण्याची जी काही हा जो पॅटर्न आहे, हा जो या निवडणुकीमध्ये दिसला, या पॅटर्नमध्ये एक बोललं जाते की म्हणजे कोथरूडमध्ये भाजपनं दुसरा सुनील शेळके तयार केला आहे का, हे बालवडकरांच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललं जातं की सुनील शेळकेंना तुम्हाला- भाजपनं उमेदवारी नाकारली, ते राष्ट्रवादी याच्यावर गेले. मी 100% बोलतो. तुम्हाला मी एक दुसरी स्टोरी सांगतो, पॅरलल स्टोरी सांगतो. हम्म, मुरलीधर मोहोळांचा मामे भाऊ आहे, सख्खा मामे भाऊ आहे, निलेश कोंडाळकर. हम्म, हम्म, ज्या दिवशी मुरलीधर मोहोळ राजकारणात आले हम्म, त्याच दिवशी तो राजकारणात आला. हम्म, 1995ला हे निलेश कोंडाळकर बूथ प्रमुख होते. हम्म, आत्तापर्यंत 2 वेळा त्यांनी महानगरपालिकेसाठी फॉर्म भरला. पक्षाने सांगितलं बाबा तुला विड्रॉ करावं लागेल, त्यांनी विड्रॉ केला. बरोबर. काल त्या बाबाचं तिकीट फायनल होतं. सकाळी एबी फॉर्म आणायला गेला होता. हम्म, रात्री निरोप आला की तू कुठून दुरून का होईना नात्यात आहे, तुला तिकीट नाही देऊ शकत, हम्म, पण तुला पक्षाचं काम करावं लागेल. हम्म, आता त्यांनी बंडखोरी करावी का, हम्म, हा पहिला प्रश्न. बरोबर. दुसरा प्रश्न, ज्या अमोल बालवडकरांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी घेतली हम्म, त्या ठिकाणी त्यांच्या जागेवर प्रमोद निमन म्हणून राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक आहेत, हम्म, त्यांची उमेदवारी फायनल झाली होती. हम्म, ते एबी फॉर्म आणायला गेले होते, हम्म, त्यांना एबी फॉर्म नाही दिला. हम्म, आज ते अपक्ष म्हणून लढतायत. हम्म, त्या निष्ठावानाचं काय? हम्म, आणि तिसरा प्रश्न, सुनील शेळके म्हणजे भाजपने आणखी एका सुनील शेळकेंचा जन्म जन्म दिलाय का? हम्म. तर सुनील शेळके निवडून आले म्हणून ते सुनील शेळके झाले. मोठी झाली. हा. तर अमोल बालवडकरांचा जन्म दिला आहे किंवा नाही याचं उत्तर येस ऑर नो मध्ये आत्ता देण्यापेक्षा आपण 16 तारखेपर्यंत वाट बघू. पण ते जर आमच्याकडं दिलं- आम्ही इंटरव्ह्यू जर- घेतला त्यांचा, त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नंबर 1 ची मतं घेऊन मी निवडून येईल असं चॅलेंज त्यांनी तेव्हा- दिलंय. मग एवढा कॉन्फिडन्स त्यांना. माझं म्हणणं काय आहे का ते त्यांचा पराभव होईल का विजय होईल मला याच्यात नाही पडायचं, ओके, कारण हा त्यांचा इंटरनल विषय. बरोबर. मी तुम्हाला एक साधक गणित आहे, ते अजित पवारांच्या प्रेस सारखं व्हायला लागलं. हा. ते प्रत्येक वेळेस मग तुमच्यात कसं असतं असं ते समजून सांगण्याचा बरोबर, प्रयत्न बरोबर. आहे. हा, हा. आता भाजप ही एक संस्था आहे असं समजू. हम्म, त्यांनी ते मी मुद्दाम निष्ठावनाची व्याख्या का सांगितली, हम्म. मी भाजपच्या निष्ठावनाची व्याख्या सांगितली, मी राष्ट्रवादीच्या निष्ठावनाची. राष्ट्रवादी. दोघांनी त्या निष्ठावनाला कात्रचा घाट दाखवला. कात्रचा घाट दाखवला. पण त्या केसमध्ये फक्त निष्ठावान म्हणून बालवडकरांची केस मोठी करायची मानायची का? काहीतरी मुद्दे असतील ना, काहीतरी पॉईंट असेल. सांगतो ना. उगाच मोठं नाही होत ना. नाही, मी त्यांच्या व्यक्तिगत याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, म्हणजे त्यांची कॅपॅबिलिटी, निवडून येण्याची क्षमता, त्यांचं कार्य, त्यांचं हे याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. कुठंतरी आपण संस्थेशी बांधील आहोत की नाही आहोत
एवढाच विषय होता. त्यामुळं राजकारणात ह्या कोणत्याही मंडळींनी निष्ठेचा विषय बोलू नये. बरोबर. त्या केसमध्ये अजित नाही, पवारांनी नाही, निष्ठेचा नाही, नाही, निष्ठेचे विषय तर अख्ख्या म्हणजे हा. इंडियन पॉलिटिक्स मध्ये बस मग मला काय म्हणायचं की पहिला हा मुद्दा निष्ठेचा काढून टाकायचा. बरोबर. आता निवडून देण्याची क्षमता अमोल बालवडकरांमध्ये आहे की नाही, संघर्ष करण्याची क्षमता आहे की नाही, याच्यावर बोलू. तो कल्ट अमोल बालवडकर दाखवतात ना, ते छाती ठोकून उभे राहतात ना दुसऱ्यांच्या समोर. त्यांच्यात ती हिंमत आहे ना का चॅलेंज करायची. फक्त याच्यातला इश्यू काय आहे की हे सगळं त्यांच्याकडे आहे आणि ते व्हिक्टिम कार्ड जे खेळतायत तेवढाच इश्यू आहे. पण ते जर व्हिक्टिम कार्ड त्यांना द्यायचं असेल तर तेच व्हिक्टिम कार्ड तुम्ही प्रबोध निबंधांना का नाही देत? त्याच प्रभागात त्यांचं तिकीट कापून यांना दिलं, तेवढं साऊथ इंडियन. गैर काय त्याच्यामध्ये व्हिक्टिम कार्ड खेळण्यामध्ये कुठे नाही ना, मी गैर काय म्हणत. मी गैर हे देशात अशी किती उदाहरणं देता येतील आपल्याला की व्हिक्टिम कार्ड खेळून काय निवडून आले. ते त्यांच्या केसमध्ये ते व्हिक्टिम कार्ड खेळतात, त्यांच्या पुरतं मर्यादित आहे. ते व्हिक्टिम कार्ड एक थर्ड पार्टी म्हणून जेव्हा आपण बघतो त्याला किती त्या व्हिक्टिम कार्डला, मी म्हटलं ना, ते संघर्ष करतील का तर करतील, उद्या निवडून येतील का तर येतील, किंवा उद्या चुकून त्यांचा पराभव झाला तरी ते मोठे होतील का पुण्याच्या राजकीय पटलावर, तर होऊ शकतील ना. पिढी बदलतीये, राजकारण पुढे जाते, नवीन माणसं येणार आहेत, ते होणारच आहे. फक्त त्याच्या ह्याच्यामध्ये काय आहे, यांनी अन्याय केला, त्यांनी अन्याय नाही केला, याचं हे झालं, त्याचं ते, माझं ह्या फ्रेम बद्दलच आपण फार कोथरूड बद्दल बोलतोय. मला वाटतं आपण जरा थोडंसं साईडला जाऊयात. याच्यामध्ये ना मला पुण्याच्या आता काय की पॉईंट्स आहेत काही म्हणजे खराडीचा एक की पॉईंट महत्त्वाचा आहे की वडील राष्ट्रवादीकडून आमदार झाले आणि आता मुलगा भाजपमध्ये जाऊन परत एकदा घरात 3 तिकीटं वगैरे आणली. आता नवरा बायको उभे आहेत सुरेंद्र पठारेंचं. तर तिथं म्हणजे हे जे काय भाजपने पक्षप्रवेश करून घेतले, सुरेंद्र पठारेंचा केला, नंतर इकडनं खडकवासलामध्ये आपल्या वारजेमध्ये पक्षप्रवेश केला, सचिन दोडक्यांचा पक्षप्रवेश केला. तर हे असं म्हटलं जातं की इथं भाजपकडे माणसंच नव्हती. सायली वांजळेंचा पक्षप्रवेश केला की निवडून येण्याची क्षमता असलेले लोक त्यांच्याकडे नव्हते, त्यामुळे त्यांनी तिथं लोक घेतले. खरंच अशी परिस्थिती का काहीतरी सत्य वेगळं आहे काही? नाही, फॅक्ट आहे. त्यांच्याकडे तिथं माणसं नव्हती. वडगाव शिरीतले ते दोन्ही प्रभाग क्रमांक बहुधा 4 आणि 5 किंवा 4 आणि 5 आणि हा वारजे पॉप्युलर नगर हा एक प्रभाग. तर अशी 2017च्या निवडणुकीचं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 5 प्रभाग असे होते का ज्या 5 प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे 4ही नगरसेवक निवडून आलेले होते. आता पण हे याचं खराडीत जर बघायचं झालं तर तिथे ऑलरेडी भाजपचे जगदीश मुळीक आहेत, ते लढतायत ना. ते नाही ते लढतात आहे, पण हे जर उद्याच्या कॉन्टेक्टचा विचार करायचं झालं तर तिथं बघायला गेलं तर उद्याच्या कॉन्टेक्टच्या विषयातलं एक साधं गणित सांगतो. डिलिमिटेशन होणार आहे. 2029च्या ज्या काही निवडणुका होतील त्या 99% डिलिमिटेशन नंतर ज्या काही नवीन मतदारसंघ तयार होणार आहे त्यानुसार हिशोबाचा विचार करू. त्यामुळे आता म्हणजे ऍक्च्युअली विचारच नाही, आता ऍक्च्युअली घाम फुटायला पाहिजे कटकेंना. पलीकडं बरोबर. म्हणजे जगदीश मुळीकांपेक्षाही त्या कटकेंना घाम फुटायला पाहिजे की काय गणित बदलणार आहेत. म्हणजे त्याच्यामुळं हाच कोथरूडचा हेच आहे. डिलिमिटेशन नंतर तो भाग इकडे राहणार आहे का? मला तर वाटत नाही, तो नाही राहण्याची. आता तसे 2 वेगवेगळे प्रदेश असल्यासारखे ते. तुम्हाला ती पुढची गणित उलगडत जातील. ते तिथं मोठे नेते कसे बनत चालतात बालवडकरांचे. त्यांना माहिती आहे पुढचा संघर्ष इथं नाही बरोबर नाहीच, त्यामुळे पंगे घेतले तरी आता काय अडचण नाही. आता हे मी म्हटलं ना की एकदा त्याचं गुत्ती सुटली ना की मग ते कळत जाईल की पुढं काय. दोडकेंचे तसंच. पण आता मग सेम केस दोडकेंची पण सेम केस. तिथं कोणी नव्हतं, त्यांना पुढचं भविष्य नीट दिसत नव्हतं. त्यांना लक्षात आलं की आपल्याला भाजप बरोबर जावं लागेल, ते भाजप बरोबर. आता याच्या सगळ्यामध्ये इलेक्शन महापालिका निवडणुकीच्या आधी जाहीर होण्याआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात चाललं होतं. मला प्रशांत जगतापांच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारायचंय, जगताप आधीच काँग्रेसमध्ये जाण्याच्या मनस्थितीमध्ये होते का? मी त्यातले काही खुलासे करतो कारण त्यातल्या खूप सुरुवातीच्या बातम्या मी दिलेल्या आहेत. तुम्ही त्यामुळेच मी विचारलं. मला एका अगदी याच्यात कुठेही वाद नव्हता, काय सगळं प्लेन चाललं होतं, छान चाललं होतं. त्यावेळेस मला एकदा अचानक फोन आला
अर्ज भरण्याची प्रोसेस, अर्ज मागवण्याची प्रोसेस सुरू केली होती आणि ती प्रशांत जगतापांनी खूप आधी केली होती. इतर पॉलिटिकल पार्टीजपेक्षाही प्रशांत जगतापांनी आधी डिक्लेअर केलं होतं की महापालिकेसाठी प्रभागांमधले अर्ज घेऊन जायला त्यांनी आवाहन केलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना. त्यासाठी काय जी फी बी ठरवली होती ते सगळं झालं होतं. तर एक दिवस मला त्यांच्या पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला की अरे आमच्या शहराध्यक्षांनी मुदत वाढवली अर्ज भरण्याची, म्हणजे अर्ज घेऊन जाण्याची. ओके. मी म्हटलं मग काय झालं, चांगली गोष्ट आहे ना. ते म्हटले की काहीतरी 47च अर्ज आत्तापर्यंत गेलेले आहेत. अच्छा. म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स नव्हता मिळत नाहीये, तर त्यामुळं अर्ज वाढवणे मुदत दिली. वाढवली. तर मग मी त्या दिवशी मला योग्य नाही वाटलं पॉलिटिकल पार्टीचं नाव कोट करायला, म्हणून एका बड्या राजकीय पक्षाकडे अर्ज न्यायलाही माणसं मिळत नाहीये अशा प्रकारचे आत्तापर्यंत, म्हणून मुदत वाढवायचं हे झालं. त्यानंतर सेकंड परत मुदत वाढवली गेली. असं करूनही मला वाटतं काहीतरी 300-350 अर्ज इकडून तिकडून गेले होते. तर ही ज्यावेळेस प्रोसेस सुरू झाली होती त्यानंतर ह्या बातमीनंतर प्रशांत जगतापांनी सेकंड थर्ड डेला एकदम स्टँड घेतला आणि त्यांनी डायरेक्ट मी हे जर एकत्र आले तर मी राजीनामा देईन अशी भूमिका घेतली. तर त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली. त्याचं एक कारण असं असावं की त्यांचं एक मत असावं की अजित पवारांबरोबर ते फार कम्फर्टेबल राहू शकतील असं त्यांना वाटलं नसावं फुटीनंतर एकत्र झाल्यानंतर. पण ते कशामुळे वाटलं असतं त्यांना असं वाटलं की त्यावेळेस ते स्ट्रॉंग भूमिका घेऊन ते पवार साहेबांबरोबर राहिलेले होते आणि खरंच त्यांनी तो त्या काळात संघर्ष केलाय. दोन्ही लोकसभा विधानसभेत ते राबले, नो डाऊट, आणि ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले, त्यांनी बांधिलकी ठेवली. तरी सुप्रिया सुळेंनी त्यांना खूप समजून घेण्याचा किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण माझी माहिती अशी आहे की भाऊ बहीण एकत्र झालेले आहेत. बरोबर. त्याच्यात काही अँबिग्युटी नाहीये. ही तर खूप चर्चा त्यांना ते एकत्र झालेले आहेत, ते एका टर्म्सवर आहेत आणि त्यांची ही टर्म्स ठरलेली होती की आपल्याला एकत्र लढायचं आहे. हे जसं त्यांना वाटत होतं ना, तसं ज्याला निवडून येण्याची क्षमता वाटतीये त्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं का आपण 2 NCP एकत्र लढलं पाहिजे, ते स्वतंत्र लढून उपयोग नाही. आणि हे कुठं कुठं तर याची ट्रायल ऑलरेडी नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेली होती. म्हणजे शिवतारे बापूंनी खूप आग्रह करून फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषद केली. केवळ त्यांच्या आग्रहाखातर ती 2 गावं महापालिकेतून परत तोडली गेली. तिथं कधी नव्हे ते जगताप शिवतारे एकत्र येऊन अजित पवारांविरोधात लढले. अजित पवारांनी फार लक्ष न घालताही चेतन तुपेंनी त्यांना मात दिली आणि तिथल्या सर्वाधिक जागा आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा निवडून आणला. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीला तिथेही वाटत. त्यावेळेसही चेतन तुपेंनी हेच केलं होतं, राष्ट्रवादीच्या दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र बसवलं. तो ट्रायल होता म्हणजे निवडून येथील ते सगळे कार्यकर्ते एकत्र केले, त्यांच्या उमेदवारी एकदाच फायनल केल्या आणि उमेदवारी देऊन अर्ज भरून ते मोकळे झाले होते. म्हणजे इतकं ते क्लिअर होतं. हेच चित्र बऱ्यापैकी इतर नगर परिषदांमध्येही जाणवत होतं. तर लार्ज स्केलवर हे पुणे महापालिकेत घडलं पहिल्यांदा. ही सगळी चर्चा पुणे महापालिकेत. आणि मग बाहेर पडण्याचं जी काही टोकाची भूमिका प्रशांत जगतापांनी घेतली, तर मला वाटतं की प्रशांत जगताप तसे हळवे आहेत. अजून त्यांची बड्या राजकारण्यांसारखी गेंड्याची कातडी झाली नाही का मी असं बोललोच नव्हतं, असं मला म्हणायचंच नव्हतं, माझ्या वाक्याचा विपर्यास केला असं म्हणून ते युटर्न घेऊ शकले असते, पण त्यांनी घेतलं नाही. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आज ते काँग्रेसमध्ये गेलेत. आपण मग सुप्रियाताईंनी नंतर प्रेस कॉन्फरन्स घेत जवळपास एवढे निष्ठावंत होते, एवढी पक्षासाठी एवढं काम केलं वगैरे, पण त्या पत्रकार परिषदांमध्ये वेगळं चित्र दिसलं जरा थोडंसं. मी तुम्हाला 2 केस क्लिअर होते. 2 भाऊ बहीण एकत्र होते का, ते एकत्र होते, हे याच्यात काय अँबिग्युटी नव्हती. हे त्या आपण असं म्हणू शकतो की त्या ताईंच्या त्या पत्रकार परिषदेतून दिसू शकतं हे स्पष्ट की बाबा हे असंच आहे साधारण. आता ते आपण म्हणायची हिंमत दाखवली पाहिजे. मला म्हणाल तर अजित पवार अमित शहांना भेटायला कशाला गेले होते? नाही, पण मग आता बघा ना प्रशांत सर की 2 गोष्टी होतात. आपण एका बाजूला म्हणतो की ही जी विरोधकांची स्पेस ऑक्युपाय करायची आहे पुण्यातली, त्यासाठी अजित पवार महायुतीपासून वेगळे किंवा भाजपपासून वेगळे लढत आहेत, बरोबर. आणि दुसरीकडं ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण एक वेगळा पण विचार मांडतो की दोन्ही बहीण भाऊ एकत्र आहेत ह्या हिशोबाने. भाजपला नाही आवडलेलं ते.
म्हणजे नाही आवडलेलं हे पाहिजे. भाजपच्या मनाविरुद्ध आहे. मनाविरुद्ध आहे. हम्म. मी तुम्हाला पण हे नुरा कुस्ती आहे इकडे एका बाजूला, दुसरीकडे हे एकत्र झालेत, हे वेगळा विषय आहे. हे मनाविरुद्ध आहे. हे कदाचित भाजपच्या ध्यानीमनी नाही असं तुमचं नाही म्हणणं नाही, आहे. भाजपच्या ध्यानीमनी आहे. नाही, ध्यानीमनी नाही असं नाही. ध्यानीमनी आहे पण सगळं स्क्रिप्ट माहिती आहे प्रत्येकाला. पण भाजप किन नाही, म्हणजे हे किन नव्हतं की दोघांनी एकत्र यावं म्हणून. ते नसतं आलं तर भाजप 100% 125 भविष्यात हे होईल की काय राहिलं काय आता. जर राष्ट्रवादीची कार्यकर्ते जर याच्या चिन्हावर लढतायत, तो घड्याळाच्या कॉन्टेक्स्ट एक सांगा, तो कसा आहे. घड्याळाच्या चिन्हावर, त्यात त्यांनी काय केलं, सोपं हे केलं. 2017ला काय झालं, प्रत्येकजण प्रत्येकाच्या चिन्हावर लढलं आणि खूप नुकसान एकमेकांचं. त्यावेळीची आघाडी होती, आघाडीने करून घेतलं. आता काय ठरलं, जिथं 3 आहे, ज्याचे 3 आहेत, चौथ्यानी त्या तिघांच्या चिन्हावर लढायचं. जिथं 2-2 आहे, चला तिथं 2-2 लढू. दोन लढतात तिथे. हा, असं हे साधं गणित, हा साधा फॉर्म्युला होता. पण याच्यात मग फायदा कोणाचा आहे जास्त, आता घड्याळाचा का मी तुम्हाला साधं गणित सांगतो. समजा आता हा प्रभाग घ्या, गोखले नगर हा प्रभाग. इथं दत्ता बैरट, निलेश निकम हे 2 आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते, म्हणजे प्रमुख हे आहेत. दोघेही माजी नगरसेवक आहेत. निलेश निकम स्टँडिंग कमिटीचे माजी चेअरमन आहेत. आता निलेश निकमांना हे माहित होतं की ह्या त्यांच्या प्रभागात तुतारीचं चिन्ह कधी गेलेलंच नाहीये. ते कशाला तुतारीचा आग्रह धरतील. होते ते साहेबांकडे. उमेदवारांना पण भीती आहे. उमेदवारांना हा फोर्स, मी तेच सांगतो, आधी 2 वेगवेगळे फोर्स आहेत. खालचा एक फोर्स वेगळा आहे, वरचा एक फोर्स वेगळा आहे. ही नॅचरल, दोघांनी एकत्र लढलं पाहिजे हा फोर्स. जे नॅचरल आहे ना ते नॅचरल आहे, जे अननॅचरल आहे ना ते अननॅचरल आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नॅचरल अलायन्स आहेत त्या एकमेकांपासून असं सहज तोडलं आणि सोडलं असं नाही होऊ शकत. याच्यात आणखीन एक गोष्ट आहे की एकीकडं त्या काळामध्ये म्हणजे हे ज्यावेळेस प्रशांत जगताप जी भूमिका मांडत होते त्यावेळेसच शरद पवार गटातील जे विशाल तांबे आहेत त्यांनी पण एक भूमिका मांडली होती की मला निवडणूक लढवायची नाही म्हणून. म्हणजे एकीकडं जगताप सांगत होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल, आणि दुसरीकडे विशाल तांबे मला वाटतं या युतीसाठी या आघाडीसाठी ते आग्रही होते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की मी निवडणूक लढवत नाही आहे म्हणून. ती त्यांची काय भूमिका होती नेमकी, ती कशामुळे होती. विशाल तांबेंनी 2017च्या निवडणुकीतच ही भूमिका घेतली होती की मला लढायचं नाही. अच्छा, 17च्या निवडणुकीतच. तर त्यांनी ती सुप्रियाताईंना सांगितली होती. विशाल तांबे हे पवार कुटुंबाचे, त्यातही शरद पवार यांचे म्हणजे विशाल तांबेंच्या वडिलांपासून ही एक लॉयल फॅमिली शरद पवारांबरोबरची आहे. तर त्यांचा काय आपला एकच पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार. त्यांनी काही पण नाव द्यावं त्याला. अच्छा, शरद पवार आहे, हा आपला एकच पक्ष आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की 2017ला मी थांबतो. त्याचं कारण असं आहे की विशाल तांबे धनकवडीमधले, विशाल तांबे हे काय मूळ धनकवडीकर नाही आहेत. बरोबर. ते तिथे शिक्षणासाठी वेगवेगळ्या कारणासाठी तिथे गेले, तिथं सेटल झाले आणि तिथंच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 2007च्या महापालिका निवडणुकीत सुरुवात झाली. आता विशाल तांबेंसमोर प्रत्येक वेळी चॅलेंज काय आला, गाववाला आणि बाहेरचा. हा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यासमोरचा चॅलेंज होता. मग 2007ला ते सिंगल प्रभागात एकटे निवडून आले. 2012ला तिथे एक मोहिनी देवकर होत्या, त्यांना बरोबर घेतलं. 2च्या पॅनलमध्ये त्यांनाही निवडून आणलं. 2017ला ज्यावेळेस यांनी सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल, विशाल तांबेंना जर सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल कारण तुम्हाला आम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं होतं आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन लढणार नाही असं योग्य नाही होणार म्हणून ते लढले. मग त्यांनी त्यावेळेस अपोजिशननी परत मोहिनी देवकरांना फोडलं. यांनी परत इतर लोकांची जुळवाजुळव केली, पॅनल उभा केला, त्यांना घेऊन ते गाववाल्यांना घेऊन ते लढले. त्यावेळेस आप्पा परांडे हे अवघ्या त्यांच्या मिसेस, आता परत ते उभे आहेत आप्पा परांडे, त्यांच्या मिसेस अवघ्या थोड्या मताने पडल्या, नाही तर चारही नगरसेवक त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे निवडून आले असते. पण मूळ तो धनकवडी आणि तो बेस हा तसा RSSचा बऱ्यापैकी पेनिट्रेशन झालेला भाग आहे. त्या ठिकाणी भोर वेल्ल्याचं प्राबल्य आहे या भागातलं. त्या ठिकाणच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा बाबा जुन्नरचा तिथं जातो, तिथं एस्टॅब्लिश होतो. हा खूप स्थानिक आणि बाहेरचा हा संघर्ष होता. आता त्या केसमध्ये एखाद्याला वाटू शकतं की आता 3 निवडणुका लढलोय, परत तोच संघर्ष, परत त्याच गोष्टी आणि आपल्याला वेगळं काही करायला फार स्कोप मिळत नाही, परत तीच महापालिका, याच्या पलीकडे तर काही नाही आहे. म्हणून त्यांनी यावेळेस क्लिअर सांगितलं होतं की आता मी 3 वेळेस लढलो, आता मी लढत नाही आणि मी
वाटलंच तर पार्टीच्या पूर्ण वेळ कामात मी लक्ष घालतो. फक्त काही विशाल तांबे हा जेन्युइन निष्ठावान आहे. जे की आता मग मला तिकीट नाही दिलं म्हणून दुसऱ्या पक्षात जाईल असं काही नाही. तो निष्ठावान आहे तर निष्ठावान आहे. तर मग ते थांबले तिथंच. ते काही त्यांच्यात काही गडबड नव्हती. आणि मग ते थांबल्यामुळे गडबड काय ते थांबल्याबरोबर गडबड काय व्हायला लागली, सायमल्टेनियसली परत भाजपनी यांचे जे 2 निवडून आलेले होते त्यांना परत बरोबर म्हणजे यांनी तिथं स्थानिक नेतृत्व घडवलं की ते अपोजिशननी घेऊन जायचं. असं ते चक्र गेल्या 3 निवडणुकांमध्ये सातत्याने सुरू होतं. यावेळेस ते म्हटले मी थांबतो, तुम्ही सगळे एकत्र येऊन लढा. मग ते सगळे गावाले एकमेकांसमोर येऊन आता तो संघर्ष मला वाटतं सुरू झाला. गावाला बाहेरचा संघर्ष होता. तर कधीतरी असं वाटू शकतं की आता आपण थांबलं पाहिजे. नाही, पण हे आता हे स्थानिक आणि बाहेरचे हे बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की बाबा बाहेरचा म्हणून हे खूप खूप चालतं. अलीकडल्या काळात प्रचंड वाढायला लागलं. म्हणजे बाहेरचा म्हणजे तो कडे UP बिहारवरून आलाय वगैरे अशी ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याचे कॉन्टेक्स्ट वाढत चालले. हा काय स्थानिक अस्मितेचा विषय वारंवार येणारच आहे. पण तू फार इथं महापालिकेत वॉर्ड सारख्या ठिकाणी आहेच आहे ना. म्हणजे कोथरूडमध्ये हाच विषय आहे. स्थानिक कोथरूडकर विरुद्ध मुळशीकर आहे तिथं संघर्ष. बरोबर. म्हणजे हे आता याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कुठं पाहता तुम्ही या सगळ्या एवढ्या मोठ्या कॅनव्हास? मी तुम्हाला मगाशी हे सांगितलं ना, कोण किती लढते जागा ते बघा की 165, 138, 117. तर जो जितक्या जास्त जागा जिंकेल लढेल तितक्या तो जास्त जागा जिंकण्याची पॉसिबिलिटी त्याचीच जास्त आहे. म्हणजे लढत असेल तर म्हणजे जर लढतच नसेल तर कुठून लढ. पण यांनी एवढी फोर्स दाखवला भाजपसोबत चर्चा करताना की जागा वाटपांमध्ये, तो तेवढा आहे का खरंच की स्वतः लढल्यावर म्हणजे ती यांना तर समजा असं समजा व्यावहारिक दृष्टिकोनातून बघू. समजा ते काय जागा देत होते, 17 जागा देत होते. 17 जागा देऊनही आम्ही 1 जागा जिंकू आणि काय 117 जागा लढूनही आम्ही 1 जिंकू. तर मग तुम्ही काय प्रेफर कराल? नेतृत्व म्हणून काय प्रेफर कराल? साहजिकच जर एकच जिंकणार असेल 17 लढून कधी पण नाही वर्स्ट मध्ये काय होऊ शकतं, भाजप बरोबर गेलं तर 1 जागा जिंकणार आहे, 17 जागा देणार आहेत ना. तर समजा ठराविक समजा XYZ असं की बाबा भाजपला डॅमेज करूयात मग जरा थोडं जाऊ द्या, एकच येणार आहे ना. नाही माझं काय म्हणणं आहे, भाजपला डॅमेज करूया का नाही करूया हा पुढचा मुद्दा झाला. आत्ता त्या मिनिटाला काय आहे की परत माझ्या तेवढ्याच जागा जिंकल्या जाणार, तर माझे कार्यकर्ते तर इंटॅक्ट राहतील, माझा पक्ष तर वाढेल, उद्या मला विधानसभेला फायदा तर होईल. ह्याच्यात मला सांगा की वाढवण्यात इंटरेस्ट एवढा कोणाला आहे? डॅमेज करण्यात जास्त इंटरेस्ट राहतो ना. मी तुम्हाला परत सांगितलं ना, जर भाजपला असं वाटत असतं की ह्या गोष्टीमुळे आम्हाला डॅमेज होणार आहे तर त्यांनी स्वतंत्र सोडलं असतं का? मी ती सगळी ठरवणार तर भाजपच येतं. मी तुम्हाला सगळी साखळी एकात एक समजून सांगायचा प्रयत्न करतो. नाही पण ठरवणार तर भाजपच आहे की काय करायचं काय नाही करायचं. भाजपच्या मनात असतं ते. म्हणजे तुम्ही मुंबई महापालिकेत युती करणार, तुम्ही ठाण्यात युती करणार, तुम्ही तिकडे बिनविरोध निवडून आणायला युती करणार आणि तुम्हाला पुण्यातच युती होत नाही. असा कोणता राष्ट्रीय प्रश्न होता इथं का युती तोडण्याचा? आबा बागुलांचं निमित्त होतं ना ते. शेवटी काय झालं तर हे काय सगळं सोयीचं राजकारण आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या घटना आणि घडामोडी पुण्याच्या राजकीय वर्तुळात घडतात. प्रशांत सरांनी आपल्याला खूप डेप्थमध्ये सांगितलं. कदाचित ह्या डेप्थमध्ये खूप कमी लोक सांगू शकतात आपल्याला पुण्याचा जो महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कॉन्टेक्स्ट येतो. तर असंच राजकीय जे विश्लेषण आहे ते आम्ही आपल्यासमोर घेऊन येत राहू थोडक्यात थ्रू. त्यामुळे तुम्ही थोडक्यात पाहत राहा.